हे किडा सोडणार. हा आणि त्याचा स्प्रे पण मारून द्यायचा. स्प्रे मारला ना, आता याची कळी ना, जी कळी पहिली कशी आबूड जाई आबूड पडतं ना, त्यांनी कळी ना पिवळी पडती किंवा खराब होती. पण याचा अनुभव मला आला का कळी पिवळीच नाही पडली ना, याची कळी एवढी बेकार पिवळी पडती. आता आम्ही एक जणांच्या प्लॉटवर गेलो तर मागे तर त्यांचे म्हणत होतं की बाबा कळी आमच्या दोडक्याची पिवळी पडते. आम्ही त्यांचा प्लॉट पाहायला गेलेलो. आता पिवळी पडून आता ही काय होतं, ती कळी कशी पिवळी पडती. आता ही कळी ना, ही कळी सुकून जाती. पण मला दरवर्षी मी गेल्या साली याच्यात केलं होतं, पुरी कळी सुकली होती. पण आता एवढी कळी सुकेल नाही, एवढी कळी म्हणजे कोणतीच कळी अशी सुकलेली नाही, समजा सुकलेली नाही, पिवळी पडेल नाही. साधारणतः आपल्याला एका एकरला ते 5 लिटर वापरायचे. तुम्ही 1.5 एकर मध्ये 5 लिटर वापरून सुद्धा मला रिझल्ट आलाय. बरोबर. कारण याचं पान आहे ना, याचं पान सुगड फ्रेश होईल. हो, पूर्ण पान. आता ते खालचं जो पान राहते पहिलं प्रत्येकाचं खराब राहते, कसं रोपाचं राहतं त्याचं सोडून द्या. तुम्ही जो वरचं पाहते ना, तुम्ही याचा अंदाज बघायचा कधी. याला फ्रेश बघायचा. हा शेंडा जेवढा फ्रेश राहील ना, तेवढं झाड चालतंय. बरोबर. साधारणतः तुमचं असं म्हणे बाबा दोडक्याची तुमची ही जी लांबी आहे ही पण चांगल्यापैकी लांबी चांगल्यापैकी झाली. आता लांबी म्हणजे अजून लांबी लय होणार त्याची. जागी जागी आता लांबी होत चालली. आता कवळा आहे एकदम. साधारण काहीतरी किती दिवस झाले असते सर लागवड करून? आता ही लागवड करून आता मला जर 25 दिवस झाले. 25 दिवस आहेत का? हा, म्हणजे मांदा लेट झाली होती ना. तर त्या पद्धतीने आता समजा एकदम तुम्हाला चांगला रिझल्ट त्याच्यामध्ये नाही, चांगला रिझल्ट दिलाय मला त्यांनी. आता माझं मी त्याला तेच सांगितलंय, मला दुसरं औषध द्यायचं खत सोडायचं आहे मला देऊन टाकी जातो. आज 2 पैसे गेले तर आपण 2 उत्पन्न भेटणार. नाही, पैशाचा नाही. आता मला सांगा, आपल्या ऍक्टिव्ह पॉवर मध्ये साधारणतः लोक 2-3 प्रोडक्ट टाकून आहे. आपल्या याच्यामध्ये 18 2 36 36 आणि 12 म्हणजे एवढे घटक आपण त्याच्यामध्ये मिक्स करतो त्याच्यामध्ये, जेणेकरून की जे जमिनीमध्ये क्षारयुक्त क्षार आहे त्या क्षारांना सुद्धा बरेचसे प्रोडक्ट तुमच्या जमिनीच्या पांढऱ्यामुळे वगैरे खराब होतात. आपण त्याला पण मुक्त करायचं औषध त्याच्यामध्ये टाकतो. त्याचा बदल हे फुटवत आला नाही. त्याचा बदल काय हे काय फुटवत झाली खाली. आता काही करता वर फुटत आहे, पण हे खालून फुटवायला सुरुवात झाली. पांढरी मुळी वाढवायसाठी लोक अनेक प्रकारचे औषध आपण त्याच्यामध्ये पांढरी मुळी वाढवायचं सुद्धा औषध त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे. आणि पांढरी मुळी त्यांना खूप झपाट्याने वाढते. झाडाची हाईट तर वाढतेच वाढते. पांढरी मुळी त्याच्यानंतर ट्रेसमधून झाड 100% निघून जातो. एखादं जास्त फळं झाली झाडाला तर मग पानातला लोक आता साधारण बाकीच्या कंपन्या काय करतात, तुमच्या फळाची साईज वाढवायची असेल तर पानातला रस तुमच्या फळामध्ये घालायचा प्रयत्न करतात. आमचं तसं नाही. आम्ही ही साईजच वाढवून देऊ, पानातला रस पानातच राहायला पाहिजे. म्हणजे तुमचं पान खराब नाही झालं पाहिजे. ते पान कधी खराब झालं पाहिजे, तुमच्या त्याच्या कालावधीत पान खराब झालं पाहिजे. पण ह्या झाडाचं फळ फुगवायचं असेल तर पान खराब नाही झालं पाहिजे. ती सगळी आम्ही सोय आमच्या ऍक्टिव्ह पॉवरमध्ये घेतली. म्हणजे एकच त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये मिक्स करूनच ते हे केलेले. त्या पद्धतीनेच ऍक्टिव्ह पॉवरचं बनवलं. हळदीला आम्ही खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट घेतले, उसालाही घेतले. आत्ता भाजीपाला आम्ही इकडे यावर्षी काम चालू केलं. रिझल्ट चांगला भेटतोय मला अनुभव आला रिझल्ट. आता तुमच्याकडे टोमॅटो, तुम्ही एकदा टोमॅटोला वापरून पहा. टोमॅटोला वापरतो ना. आता तुम्ही आता जासाल तर राजू कोकणेकर ना. हो. तुम्ही जाताना मी तुम्हाला वेगळून दाखवतो. तुम्हाला प्लॉट कुठे लगेच तुम्हाला समजून. हो, चालेल. धन्यवाद.